प्रथम एक कट ऑफ साठी लढणाऱ्या योद्ध्यांचं हार्दिक अभिनंदन। आज महाराष्ट्रात लय मोठं आनंदाचं वातावरण आहे का तर प्रत्येक पोरगा एमपीएससीत पास झालेला आहे का तर प्री पास होणं हे किती मोठ्या डोक्याला ताप असतो हे पोरांकडे बघून आपल्याला चांगलंच माहित आहे। पण इथं आता मी जे काय सांगतो इतकं लक्षपूर्वक तुम्ही ऐका की इथं एक लय मोठी शॉकिंग न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही शॉकिंग न्यूज असे तुम्हाला सांगतो बघा। हे जर कट ऑफचं मी जर विश्लेषण केल्यानंतर जे काय माझ्या समोर आले ते फार धक्कादायक आहे। काय धक्कादायक गोष्ट आहे बघा। पहिला मुद्दा लक्षात घ्या, जर आपण इथं कट ऑफचं विश्लेषण केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की 7035 जागेसाठी 95,547 विद्यार्थी घेतलेले आहेत, एकाच 13.58 रेशन आणि त्याच्यामुळे कट ऑफ लागला 19चा आणि आपण पाहिलं की प्रत्येक विद्यार्थी लिस्ट मध्ये आल्यागत आलेला आहे। आता इथं जर तुम्हाला पाहायचं झालं तर महत्वाचा मुद्दा आहे की 50% विद्यार्थी इथं आज डिस्क्वालिफाय आहेत। कदर मगाच्या पासून मी फोन उचलतोय की सर आम्ही यस केलंय तिथं, परंतु आमच्याकडे खऱ्या अर्थानं टायपिंग सर्टिफिकेट नाही आणि एवढ्या वेळात आपल्याला माहिती आहे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायला टायपिंगचं सर्टिफिकेट लागतंय। म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे प्रॉपर रित्या टायपिंगचं सर्टिफिकेट आहेत असे 50%च विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत ज्यांना 19च्या वर कट ऑफ लागलेला आहे आणि म्हणून इथं लक्षात घ्या की कॉम्पिटिशन एका झटक्यात एवढं कमी झाल्यामुळं विद्यार्थ्यांनी आता ज्याची डॉक्युमेंट सगळी व्यवस्थित आहेत टायपिंगची अशा विद्यार्थ्यांनी कोणत्याही मार्गाने जा, घरी बसून अभ्यास करा, क्लास लावा, टेस्ट सिरीज लावा, काही करा पण पास व्हा। कोणी काही सांगितलेलं काहीच ऐकू नका का तर इतक्या जागाने इतकी मोठी सुवर्ण संधी परत परत प्राप्त होत नसते। आलं का लक्षात? हे आता इथं जर आपण पाहिलं टेक्निकल असिस्टंटची एक जागा होती आणि मुख्य विद्यार्थी परीक्षेचे 14 घेतले होते आणि इथं कट ऑफ आपण पाहिलं 60चा लागला। टॅक्स असिस्टंट साठी 468 जागा होत्या, मुख्य साठी 8568 विद्यार्थी घेतले, 18.3 रेशोने विद्यार्थी घेतले होते, 46चा कट ऑफ इथं लागलेला होता आणि एक्साइजच्या 5 जागेसाठी 64 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे। आता इथं खूप चांगली संधी आहे। आता बघूया तुम्हाला मुख्यची नेमकी स्ट्रॅटेजी कशी अवलंबली पाहिजे। इथं तर पहिला विषय लक्षात घ्या, पेपर 1 आपल्याला माहित आहे मराठी आणि इंग्लिश, इथं काय तुम्हाला विषय एकंदरीत काय अडचणीचा ठरणार नाही। मराठी आणि इंग्लिश 100 प्रश्न राहतात। इथं आपल्याला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण। आता इथं पेपर 2 जो आहे हा पेपर 2चा जर आपण विचार केला तर इथं तुम्ही ध्यानात घ्या, इतिहास अप्रॉक्सिमेट 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, भूगोल जे अप्रॉक्सिमेट 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, राज्य घटनेचे 15 आहेत, विज्ञानचे 15, गणित बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न असणार आहेत, चालू घडामोडीचे 10 आहेत, माहिती अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 5 प्रश्न आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरती 15 प्रश्न आहे। आणि इथं महत्वाची बाब असे हा अभ्यासक्रम संपूर्ण नवीन अभ्यासक्रम आहे। कसा आहे? नवीन असा अभ्यासक्रम आहे आणि नवीन अभ्यासक्रम असल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना ह्याच्यासाठी आवश्यक असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा इव्हन हे मार्काचं वेटेज असंच राहील अशी काय गॅरंटी नाही। का तर मी एक मागे व्हिडिओ बनवला होता, विद्यार्थ्यांना मी त्यामध्ये सांगितलं होतं 25 पेक्षा खाली या ठिकाणी आपण पाहतो कट ऑफ घसरू शकतो, पण त्यावेळेस पोरांनी मला काय काय कमेंट केले, सर असं होऊ शकत नसतं, तुम्ही क्लासवाले लोक ऍडमिशन व्हावं म्हणून काही बोलतात। पण लक्षात ठेवा इथं प्रत्येक गोष्ट अभ्यास पूर्ण जेवढे आपण कट ऑफचे टाकलेत त्यानुसार मी सांगतो की तिथं काय चेंज झालेलं नाही आणि इथंही तुम्हाला सांगतो तितक्याच कॉन्फिडन्सनं हे इथं काही चेंज होणार नाही, हे वेटेज असं राहू शकतं, मॅक्सिमम गॅरंटी हीच आहे। आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन नसल्यामुळं इथं आपल्याला अभ्यास करताना पूर्णतः नवीन्य असलं तरी सुद्धा ह्या विषयावरचे पूर्व आणि मुख्यला जे इतर परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत जसं की राज्य सेवा आहे, कंबाईन आहे, तर ते जरी बघितले तर इथं जमून जाईल। आणि आतापासून दणक्यानं अभ्यासाला लागा, दिवाळीनंतर याची मुख्य होण्याची दाट शक्यता आहे। कधी? दिवाळीनंतर, अजून डेट आलेली नाही। आणि या मुख्यसाठी आता महत्वाचा विषय लक्षात घ्या, ह्याच्यावर मी संपूर्ण स्ट्रॅटेजी टाकलेली आहे, अमोल टाके सरांनी टाकलेले आहे, कोणत्या विषयाला काय वाचलं पाहिजे काय नाही वाचलं पाहिजे ते व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेले आहेत, ते बघून घ्या। आणि हे जे तुम्हाला जर हवा असेल
तर डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, तिथं पण जा आणि तिथं टेलिग्राम जॉईन करा. हे किती कोणत्या कशाला वेटेज आहे हे पीडीएफ मी तिथं तुम्हाला शेअर करतो, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाला आधार मिळेल. आणि दुसरा विषय लक्षात घ्या की इथं या संदर्भात आपण बॅच सुद्धा सुरू केलेले आहे आणि हे सांगायला मी अजिबात लाजत नाही. का तर इथं लक्षात घ्या परिपूर्णपणे नवीन सिलेबस नुसार पेपर 2 चे सगळेच लेक्चर लाईव्ह फॉर्मॅट मध्ये आपण घेणार आहे आणि पेपर 1 जो आहे हा रेकॉर्डेड मध्ये तुमच्याकडे असणार आहे आणि पेपर 2 साठी पूर्णतः लाईव्हची टीम आपली सज्ज आहे. आणि जसं PYQ वगैरे सगळ्याचा आधार घेऊन आपण ही बॅच बनवलेली आहे. आणि पुढे जर पाहायचं झालं तुम्हाला फक्त अर्थशास्त्र हा 15 मार्कासाठी येणारा महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि समग्र लक्ष अर्थव्यवस्थेचा मुद्दा आहे आणि फक्त अर्थशास्त्रच करायचं असेल तर स्वतः तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. अर्थशास्त्राचे 999 रुपयाला हे फक्त बॅच ठेवलेली आहे आणि ह्या दोन्ही तुम्हाला ऑप्शन मध्ये आहेत, हे किंवा करा किंवा नका करू, पण हे मात्र कंपल्सरी आपल्या इथंच नव्हे तर महाराष्ट्रात प्रत्येक कुठेही टेस्ट सिरीज असू द्या या टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा होतोच. कशामुळं? एक तर टाइम मॅनेजमेंट आहे आणि नवीन प्रकारचा सिलेबस असल्यामुळं जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे, म्हणून ही टेस्ट सिरीज सुद्धा आहे. पेपर 1 ला 10 आणि पेपर 2 ला 10 अशा 20 टेस्ट तुम्हाला इथं दिल्या जाणार आहेत फक्त 399 रुपयाला. आणि म्हणून या ठिकाणी जरी आता कट ऑफ 19 चा लागलेला आहे तर बाकीचे विद्यार्थी आउट होणार आहेत आणि टायपिंग सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांनी आता बाकी छेडखानी करू नका, बिनधास्त फॉर्म भरूच नका तुम्ही तिथं. का तर फॉर्म भरून काय होणार आहे? घोळ होणार आहे तुमचा, म्हणून फॉर्म भरायची तुमची काही गरज नाही. आणि जे विद्यार्थी खरंच पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. कॉम्पिटिशन फार कमी आहे आणि म्हणून आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे आजपासून दणकून. तरी तर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.